मित्रांनो नमस्कार. आपण म्युच्युअल फंडमध्ये असे वेगवेगळे शब्द ऐकलेले असतील की SIP किंवा SWP किंवा STP असे वेगवेगळे शब्द असतात. मग ह्या शब्दाचा ॲक्च्युअल अर्थ काय आणि आपण एक ॲज अ इन्व्हेस्टर म्हणून आपल्याला ते शब्द माहीत पाहिजेत किंवा SIP म्हणजे काय आणि SWP म्हणजे काय आणि STP म्हणजे काय. हे शब्द एकदम कॉमनली यूज केले जातात मित्रांनो. ह्याचा जर तुम्हाला जर अर्थ कळला तर एक म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमध्ये चांगल्या पद्धतीची इन्व्हेस्टमेंट करायला तुम्हाला इझी जाईल. मग आपण बघतो की SIP हा शब्द एकदम चांगल्या पद्धतीचा पूर्णपणे नामांकित असतो. मग SIP म्हणजे काय की सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग. म्हणजे काय मित्रांनो की तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये SIP सुरू करत SIP आपण तर म्हणतो सहजच म्हणतो की म्युच्युअल फंडमध्ये SIP सुरू करणार. मग एकच आहे की सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग म्हणजे काय की एक सिस्टीम बेसला एक थोडी इन्व्हेस्टमेंट मंथली बेसिसवर असू द्यात किंवा आठवड्याला असू द्यात किंवा डेलीसुद्धा असू देत मित्रांनो. मग एक सिस्टमॅटिक केलेली म्हणजे डेली बेसिसवर किंवा मंथली बेसिसवर किंवा विकली बेसिसवर अशी थोडी केलेली इन्व्हेस्टमेंट ह्याला आपण म्हणतो SIP. मग हा शब्द मित्रांनो लक्षात घेणं गरजेचं आहे. नाहीतर भरपूर लोक असे असतात की ते म्हणतात की म्युच्युअल फंडमध्ये SIP सुरू करायची पण गुंतवणूक सुरू करायची आणि SIP सुरू करायची ह्या दोन गोष्टी त्यांना कुठेतरी वेगळ्या वाटतात. त्यामुळे एकच आहे मित्रांनो लक्षात घ्या की SIP सुरू करणे म्हणजे तुमची सिस्टमॅटिकरित्या गुंतवणूक सुरू करणे. मग ही गुंतवणूक कुठेतरी तुमच्या गोल रिलेटेड म्हणजे तुमचं जे काही इंटेन्शन आहे किंवा तुमचा त्या गुंतवणुकीमागील जो काही उद्देश आहे त्या उद्देशाला बघून ही SIP आपण सुरू केली जाते. म्हणजे काय की आपण एक 5 वर्ष 10 वर्षांनी असा कुठेतरी एक गोल ठरवतो आणि तो गोल अचीव करण्यासाठी आपण आज सिस्टमॅटिक पद्धतीने आपण आजच्या कॅल्क्युलेशननुसार थोडी गुंतवणूक चालू करतो. मग ही शब्द SIPचा आणि ही SIP ही कन्सेप्ट तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे. आणि दुसरा भाग एक म्युच्युअल फंडमधील SIP नंतर अजून एक कुठेतरी SWP हा शब्द मित्रांनो आपण म्युच्युअल फंडमध्ये चांगल्या पद्धतीचा ऐकत असतो. मग ही SWP म्हणजे काय की एक सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅनिंग. मग आपण बघतो सिस्टमॅटिक म्हणजे काय पद्धतशीर. विड्रॉल म्हणजे काय आपण म्हणतो बँकेचं विड्रॉल म्हणजे काय किंवा आपण पैसे एखाद्या ठिकाणचे काढणे आणि प्लॅनिंग म्हणजे आपली पद्धत. मग जसं की आपण SIP मध्ये थोडी गुंतवणूक सुरू करतो तसं SWP म्हणजे आपली जर गुंतवणूक जर भरपूर काय झालेली असेल तर आपण एक सिस्टमॅटिकरित्या आपण रिटायरमेंट प्लॅनिंग आपलं जर रिटायरमेंट प्लॅनिंग पूर्ण झालेलं असेल तर आपण एक मंथली बेसिसवर जसं SIP मध्ये गुंतवणूक करतो तसं आपल्या मंथली बेसिसवर आपण त्याचा बँकेमध्ये विड्रॉल टाकतो. मग ह्याला म्हणायचं मित्रांनो SWP. सपोज एक उदाहरणार्थ तुमची जर इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंडमध्ये एक 20 लाख रुपये झालेले आहे. एक SIP करून 20 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट झाली. मग त्याच्यानंतर तुम्हाला SIP करायची गरज नसते तुमचा उद्देश पूर्ण झाल्याच्या नंतर. मग तिथं SWP हा प्लॅनिंग मित्रांनो तुमच्यासाठी बेस्ट असतो. की सपोज काय की एक मार्केट आपलं उदाहरणार्थ एक 12 ते 13% आपला म्युच्युअल फंड जर रिटर्न देत असेल तर तुम्ही पर मंथ एक 1% जर विड्रॉल जर टाकला तर 1% SWP जर केली तर तुमची ती 20 लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट ॲज इट इज राहून तुम्ही जे काय एक 18 ते 19 म्हणजे एक 20,000 रुपयापर्यंत प्रत्येक महिन्याला तुम्ही एक ॲज अ पेन्शनच्या रूपात चांगल्या पद्धतीची तुम्ही पूर्णपणे तुमची रिटायरमेंट प्लॅनिंगचं एन्जॉय करू शकतात. त्याच्यामुळे मित्रांनो SIP आणि SWP ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि तिसरी गोष्ट म्हणजे एक STP असे असते म्हणजे सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅनिंग. ही गोष्ट कुठेतरी हा शब्द कुठेतरी बऱ्यापैकी लई जणांना माहीत नसतो. पण STP मित्रांनो हा एक असा विषय आहे की आपण बघतो की एक स्टॉक मार्केट असू द्यात किंवा म्युच्युअल फंड ही कुठेतरी एक स्टॉक मार्केटला क्लोजली रिलेट करणारी एकदम इंडस्ट्री आहे. त्यामुळे एक स्टॉक मार्केट कुठेतरी व्हॉलॅटिलिटी असते. कधी एक मार्केट कधी पूर्णपणे पडलेलं असतं किंवा कधी मार्केट पूर्णपणे वाढलेलं असतं. मग ही जी काय मार्केटची व्हॉलॅटिलिटी आहे त्याच्यासाठी आपली जी काय बाईंग प्राईस आहे ॲव्हरेज बाईंग प्राईस मिळवण्यासाठी एक STP ह्या पद्धतीचा मित्रांनो यूज केला जातो. मग ही STP ही एकदम कोणासाठी बेस्ट आहे की ज्याला काही इन्व्हेस्टमेंट डायरेक्ट लमसम करायची असेल आणि त्यांना पूर्णपणे मार्केट जर वाढलेलं असेल तर डायरेक्ट मार्केट जर वाढलेलं असेल आणि त्यांनी एकदम लमसम इन्व्हेस्टमेंट केली तर मार्केट पडलं तर त्यांना कुठेतरी लॉस होतो. नाही व्हिडिओ शेवटचा कट केलेला आहे. इक्विटी फंडमध्ये जर आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर ॲव्हरेज बाईंग प्राईस एकदम चांगल्या पद्धतीची मिळण्यासाठी STP हा एकदम चांगल्या पद्धतीची आपल्याला म्हणजे चांगल्या पद्धतीचा एकदम इन्व्हेस्टमेंटचा प्लॅनिंग असतो मित्रांनो. मग जर एक ॲज अ इन्व्हेस्टर जर म्युच्युअल फंडमध्ये एकदम तुम्ही जर नवीन असाल तर SIP मित्रांनो तुम्ही सुरू केली पाहिजे आणि तुम्ही तुमच्या लाईफ लाँग गोल SIPच्या माध्यमातून पूर्ण केल्याच्या नंतर SWP हा एकदम तुमच्यासाठी प्लॅनिंग असतो. आणि STP म्हणजे काय की जर तुमच्याकडे जर वय तुमचं 40, 45, 50 ह्या दरम्यान असेल आणि तुमच्याकडे भरपूर काय चांगल्या पद्धतीचं इन्व्हेस्टमेंट कॉर्पस असेल तर ते इन्व्हेस्टमेंट कॉर्पस आहे असा ठेवून त्याला जर STP जर लावली तर तुम्हाला एक चांगल्या पद्धतीचा लॉंग टर्म बाईंग प्राईस मिळून एक तुमची इन्व्हेस्टमेंट एकदम बेस्ट येणे तुम्हाला मार्केटच्या व्हॉलॅटिलिटीचा म्हणजे मार्केटच्या व्हॉलॅटिलिटीचा बेनिफिट म्हणून चांगल्या ॲव्हरेजिंग बाईंग प्राईस चांगल्या पद्धतीचे मिळून तुम्हाला एक लॉंग लाईफ चांगल्या पद्धतीचे रिटर्न्स मिळणार आहेत मित्रांनो. फक्त एकच आहे की
इनिशियल आपल्याला एक 3 गोष्टीचा एकच लक्षात ठेवा की इनिशियल जर तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट सुरू करायची असेल तर तुमच्यासाठी SIP सुरू करावी लागते. जर तुमच्याकडं ऑलरेडी इन्व्हेस्टमेंट भरपूर तुमची म्युच्युअल फंडमध्ये असेल आणि त्या इन्व्हेस्टमेंटचा जर तुम्हाला रिटायरमेंट एन्जॉय करायचा असेल तर SWP तुमच्यासाठी करावी लागते. आणि तुम्हाला जर म्युच्युअल फंड जर तुमचं वय जर एक मिड रेंजला जर असेल आणि तुम्हाला खरंच जर रिटायरमेंट प्लॅनिंग करायची असेल तर तुम्हाला एक चांगल्या पद्धतीचा कॉर्पस ऑलरेडी मार्केटमध्ये डेट फंडमध्ये तयार ठेवावा लागतो. आणि त्या डेट फंडचे ट्रान्सफर प्रत्येक महिन्याला इक्विटी फंडमध्ये झाली पाहिजेत. त्यासाठी STP करावी लागते. मग मित्रांनो, ही जे काही म्युच्युअल फंडचं ह्या कन्सेप्ट तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे. पर्टिक्युलरली जर बघायला गेलं तर तुम्हाला जर एक तुमचा रिटायरमेंट प्लॅनिंग जे काही गोल ओरिएंटेड जे काही प्लॅनिंग असतात ते प्लॅनिंग पूर्णपणे एकदम म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युशनच्या जर माध्यमातून जर तुम्ही सुरू केली तर तुम्हाला कुठेतरी एकदम इझी टू वे आणि चांगल्या पद्धतीच्या प्लॅनिंगमध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंटचं ऑब्जेक्टिव्ह मित्रांनो मिळू शकतात. चालेल. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ आपल्या मित्रांनाही शेअर करा. त्यांनाही कुठेतरी आर्थिकदृष्ट्या चांगल्या पद्धतीचे साक्षरतेचे व्हिडिओ मिळून जातील. आणि पर्टिक्युलरली मी सेबी रजिस्टर म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे की जे तुम्हाला चांगल्या पद्धतीचं फंड सिलेक्शनमध्ये मदत करू शकतो. जर आमची जर मदत लागली तर तुम्ही आम्हाला कनेक्ट करा. आमची टीम तुम्हाला चांगल्या पद्धतीचं गायडन्स करेलच. थँक्यू. धन्यवाद.